आपण 2 प्रकारची डाळ घेणार आहोत, तुरीची आणि मुगाची. आपण वाटणाची डाळ बनवतोय. 2 ते 3 वेळेला चांगलं वॉश करून घ्यायचं आहे. त्यानंतर प्रेशर कुकरमध्ये पाणी टाकून, टोमॅटो टाकून आणि हिरव्या मिरच्या 2 टाकून 4 ते 5 शिट्ट्या करायच्या आहेत. खोबरं वाटणाच्या डाळीसाठी वाटण घेतोय. खोबरं, ओलं खोबरं जे किसून घेतलेलं आहे. त्यानंतरला 1 चम्मच जिरा, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 2 चमचे एवढं कोथिंबीर कापलेली आणि हळद. थोडंसं पाणी टाकून आपण हे चांगलं असं वाटण वाटून घ्यायचे. त्यानंतर कुकर थंड झाल्यानंतरला झाकण करून डाळ शिजलेली आहे तिला घाटून चांगल्या रवीच्या साहाय्याने चांगल्या रीतीने घाटून असं घ्यायचं. नंतर फोडणीची तयारी करूया आपण. डाळ शिजलेली साईडला ठेवली. एका टोपामध्ये तेल घेऊन टोप गरम करून चांगलं तेल टाकून घ्यायचं आहे. तेल टाकून त्यामध्ये जिरं आणि मोहरी टाकायचे. ती चांगली तळतळली की आपण कढीपत्ता आणि लसूण टाकूया. थोडं मिक्स करून थोडंसं टमाटर टाकूया. आपण टमाटर शिजताना पण टाकलेलं आहे, पण फोडणीला सुद्धा टाकायचं आहे. आणि थोडीशी फोडणीला कोथिंबीर टाकायची, म्हणजे थोडं टेस्ट कोथिंबीरची डाळीमध्ये येते. थोडीशी हळद टाकायची, कारण आपण वाटणामध्ये पण हळद टाकली आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मिक्स करून घेऊया. आणि आता वाटण टाकूया आपण. जे वाटण वाटलं आहे, खोबरं, लसूण, कोथिंबीर आणि जिरं टाकून जे वाटण वाटलं आहे ते मिक्स करून थोडंसं तेलावर परतून घ्यायचं. ते बघा, असं तेलावर थोडं परतून घ्यायचं. त्यानंतरला आपण शिजलेली डाळ टाकूया. आपल्याला जेवढं पीठ पाहिजे त्याप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकूया. हे बघा, मी मिक्सर देऊन पाणी टाकलेलं आहे. आपल्याला जेवढं पाणी हवं आहे तेवढं पाणी टाकून तेवढं हे करायचं आपण. गॅस फास्ट करून एक चांगला अशी उकळ या एक कळ येऊन द्यायची. हे बघा, ही चांगल्या रीतीने कड आली आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि कोथिंबीर टाकूया. हे बघा, आणि गरम गरम भातासोबत खायची खूप छान लागते. याची गॅस बंद केली आहे, मी कोथिंबीर टाकले. खूप छान झाली डाळ. वाव.